नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे माझी ह्यांना काय म्हणतात त्याला देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की गोकुळमधला जिहाद थांबवावा त्यांनी. आज शिवाजी पाटील जे आमदार आहेत कोल्हापूरचे, त्यांची एक काही प्रेस बाईट बघितला मी. बाईट नाही म्हणता येणार, एक 10-15 मिनटाचं त्यांचं सगळं हे बघितलं. त्याच्यामध्ये हसन मुश्रीफांबद्दल ते जे काही बोललेले आहेत ते अगदी विचार करण्यासारखं आहे. आणि एकदा जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेलं आहे की बिनविरोध निवडणुका करायच्या, तर मग परत परत हसन मुश्रीफ यांच्या ज्या बडतरफ झालेल्या संस्था आहेत, काय या सगळ्या संस्था परत परत हायकोर्टात का जात आहेत. आणि यांना म्हणजे माझ्या कानावर जे आलेलं आहे की फडणवीसांनी सांगितल्यामुळे जे भाजपचं नेतृत्व आहे तिथे ते गो स्लो जातं आहे. पण हे गो स्लो जाऊन चालणार नाही आहे. दुसरी गोष्ट, तिथे सगळं काय म्हणतात त्याला एकत्रीकरण किंवा समन्वय करण्यासाठी म्हणून चंद्रकांत पाटलांकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. चंद्रकांत पाटील हे कायमच व्यक्तिमत्व, जेव्हा 2014पासनं हे व्यक्तिमत्व कायमच वादातीत राहिलेलं आहे. म्हणजे ते मंत्री झाल्यापासनं त्यांनी संघ परिवार, निष्ठावंत भाजप यांना कायम अंगठ्यावरनं यांच्या नावाने पाणी सोडलेलं आहे त्यांनी. आज जे म्हणजे माझी ही माहिती होती, पण आजही जे शिवाजी पाटलांनी सांगितलं की चंद्रकांत पाटील हे मुश्रीफांच्या डोक्याने चालत आहेत, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यांनी कधीही भाजपच्या लोकांना जवळ केलं नाही, हे सुद्धा त्यांनी आज उघड सांगितलेलं आहे. आणि ते खोटं नाही आहे. म्हणूनच चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरहून पुण्याला यावं लागलं. आणि पुण्यातली जी सेफ सीट आहे त्या सेफ सीटमधनं ते लढत आहेत. ते पुण्यातल्या दुसऱ्या कुठल्या सीटमधनं लढत नाहीत. ते कसब्यातनं लढणार नाही, हडपसरमधनं लढणार नाहीत, वडगाव शेरीतनं लढणार नाहीत. पुणे कॅन्टॉन्मेंट रिझर्व्ड कॉन्स्टिट्युन्सी ती सोडून द्या, पण बाकी कुठूनही ते लढणार नाहीत. ते कोथरूडमधनंच लढणार, कारण कोथरूडमधनंच ते जिंकून येऊ शकतात. बाकी कुठूनही ते जिंकून येऊ शकत नाहीत. मग मला हा प्रश्न पडतो की चंद्रकांत पाटील खरे कोणाचे आहेत. आणि ते म्हणजे ते ABVPचं मोठं नेतृत्व वगैरे होतं, पण आज ABVPतली सुद्धा लोक त्यांच्याबरोबर जे 2014मध्ये वगैरे काम करत आहेत, आज त्यांना सोडून गेलेले आहेत. आज त्यांना ते पद आहे, त्या पदामुळे त्यांना लोक म्हणजे मुंगळे चिकटतात तसे ते हे आहे. आपण त्यांना डायबिटीस आहे, त्यामुळे मुंगळे चिकटणं सुद्धा अवघड आहे. पण हे चंद्रकांत पाटील खरोखर भाजपचा काय त्याच्यामधला हे करतात, ते कायम खाजगीमध्ये सांगतात की अमित भाई माझा सल्ला घेतात. अरे अमित भाई यांचा सल्ला घ्यायला लागला असं तर भाजपचं सरकार केव्हाच पडलं असतं. अमित भाई यांचा सल्ला घ्यायला लागला असं तर भाजपचं सरकार केव्हाच पडलं असतं. कारण कुठलं हे यशस्वीरित्या त्यांनी हे केलेलं आहे. यशवंत बँकेमध्ये सुद्धा चंद्रकांत पाटील त्या लोकांना वाचवायचा प्रयत्न शेवटपर्यंत करत होते. विरोधक समजा अमित भाईंकडे गेले नसते तर आज हे सगळं होऊ दिलं नसतं त्यांनी. आजसुद्धा तुम्ही जेव्हा हसन मुश्रीफ जे कॅबिनेट मिनिस्टर आहे, हे खाली लोकांना फोन करून जेव्हा सांगतात, मी सांगतो ते ऐकायला पाहिजे, परत कॉपरेटिव्ह मिनिस्ट्री दादांच्या पक्षाकडे म्हणजे अजितदादांच्या पक्षाकडे, त्या मिनिस्टरला हे सांगतात, तेव्हा त्यांच्यावरती कोणतरी ह्यांना आज ते जे अधिकारी आहेत त्यांना सांगणारं पाहिजे ना की मी तुझ्या मागे आहे. पण चंद्रकांत पाटीलच समजा हसन मुश्रीफच्या डोक्याने चालत असतील तर त्याला काय किंमत आहे. म्हणजे खरोखर ते कोणाचे आहेत. म्हणजे तिथे म्हणजे त्यांनी आज कोल्हापूर सांगली किंवा त्या भागामध्ये जे काही कोणाला वरती आणले ते सगळी ही बाहेरची लोकं आहेत. आणि आज कोल्हापूरचा यांचा संबंध काय हे नाही तिथे पालकमंत्री. त्यांचं घर होतं किंवा आहे अजून आणि ते जाऊन येऊन असतात, पण त्यांनी कोल्हापूरचं काय भलं केलं. जे काय आज निवडून आलेली लोक आहेत, जे काही आज कोल्हापूरमध्ये सत्ता झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या योगदान म्हणजे
त्यांच्या कर्तृत्वामुळे ते आलेले नाही आहेत. एक तर ते जे कोण निवडून आले त्यांचं स्वतःचं कर्तृत्व. इचलकरंजीमध्ये पूर्णतः आवाड्यांमुळे, इचलकरंजी आणि हुपरी पूर्णतः आवाड्यांमुळे निवडून आलेले आहेत. तिथे आवाड्यांची ताकद, आवाड्यांचं सगळं काही आहे ते. त्याच्यातसुद्धा प्रकाशअण्णा आवाडे यांच्यामुळे त्या ह्या दोन आलेल्या आहेत. मग प्रकाशअण्णा आवाड्यांच्या हातात बाकीचं का नाही दिलं? पूर्ण हातकणंगले मतदारसंघ असता तर बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यांनी निवडून आलं असतं, आणखीन त्यांना विचारता आलं असतं. आज त्यांना जेवढं दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सक्षम यश मिळवलेलं आहे. त्यात चंद्रकांत पाटलांचं काही योगदान नाही आहे. कोल्हापुरात सुद्धा जे आलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस किंवा यांच्यामुळे, यांचं काही, किंवा त्या म्हाडकांमुळे आलेले आहेत. यांचं काय? हे तिथे नगरसेवक म्हणून सुद्धा स्वतः निवडून येऊ शकत नाहीत. तर मग हे गोकुळमध्ये कोणी कसं उभं राहायचं आणि ह्याच्या समन्वय म्हणून ह्यांना का तुम्ही नेमतात? यांना का नेमतात तुम्ही? हे समन्वयक कोण आहेत? आणि समन्वयक म्हणून त्यांनी काय, आणि ते समजा समन्वयक होऊन ते काय म्हणतात त्याला, त्या हसन मुश्रीफांच्याच काय म्हणतात त्याला डोक्याने चालणार असतील तर मग उपयोग काय? आज तुम्ही समन्वय म्हणून तुम्ही जी लोकं बोलवली त्याच्यात काही आमदारांना तुम्ही बोलवलं पण नाही, शिवाजी पाटलांना तुम्ही बोलवलं पण नाही. आणि मी तुम्हाला, म्हणजे मी परवाच व्हिडिओ बनवलेला आहे की भाजपचा घात होणार, आणि भाजपचा घात समजा झाला तर याला केवळ चंद्रकांत पाटील जबाबदार राहणार आहेत. तुम्ही द्या ना त्या म्हाडकांना फ्री हँड की हे कुठल्याही परिस्थितीत निवडून आणा एवढे सगळे, आणि हे झालंच पाहिजे. का नाही म्हाडिक करणार? त्यांचं तिथे एस्टॅब्लिशमेंट आहे, त्यांचं तिथे होल्ड आहे. म्हाडिक आहेत, त्यांचे कागलचे त्यांचे काय म्हणतात त्याला समरजित सिंग आहेत. युती धर्म फक्त भाजपनीच पाळायचा असं नाही आहे. परत मी सांगतो, हसन मुश्रीफांना सुद्धा युतीची गरज आहे. हसन मुश्रीफांची सगळी ईडीच्या केसेस काढा ना. पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे, तो पुण्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तो. त्यामुळे तुम्ही लोकांना किंमत द्या ना, तुमच्या लोकांना किंमत द्या. तुम्ही आयाराम पण नाही, बाहेरचेच तुम्ही रावणाचेच काय म्हणतात त्याला कुंभकर्णाला किंवा खरदूषणलाच तुम्ही काय म्हणतात त्याला किंमत देणार असाल तर कसं काय व्हायचं? म्हणजे काय म्हणतात त्याला विभीषण इकडे येण्यापेक्षा आपलाच तिकडे हे जातो आहे. आता याला लक्ष्मण तर म्हणताच येत नाही चंद्रकांत पाटलांना. आपल्याचलाच फुटीर कोणतरी तिथे जातो आहे का? याचा खरोखर विचार करायला पाहिजे की चंद्रकांत पाटील कोणाच्या बाजूने आहेत. आज एवढंच. धन्यवाद.